1 एप्रिल 1921 रोजी मुंबई कायदे मंडळाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आणि ही घटना भारतीय लोकशाहीच्या इतिहासात महत्त्वाची ठरली. ब्रिटिश काळात सुरू झालेल्या या कायदेमंडळामुळे भारतीयांना पहिल्यांदाच कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेत मर्यादित का होईना पण सहभाग मिळू लागला. या बैठकीमुळे जनतेच्या प्रश्नांना अधिकृत व्यासपीठ मिळाले आणि शिक्षण, आरोग्य, करप्रणाली तसेच सामाजिक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी याच कायदे मंडळाचा उपयोग करून वंचित समाजाच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली. कायदे मंडळाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचू लागल्या आणि प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण वाढले. या पहिल्या बैठकीने लोकशाही मूल्यांना चालना दिली आणि भारतातील विधिमंडळीय परंपरेची पायाभरणी झाली. त्यामुळेच 1 एप्रिल 1921 हा दिवस भारतीय राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.